नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। यामध्ये एक महाराष्ट्र शासनाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। ते सर्वांना म्हणजे सर्व सहसचिव असतील, सचिव असतील किंवा सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग असतील यांना ही प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये प्रत्येक वेळेस मंत्री घोषणा करतात ज्या काही पदभरती आहेत त्याच्या, पण त्याची अंमलबजावणी होते की नाही आणि प्रत्यक्षात ती नेमकी किती पदांसाठी होते हे खूप महत्त्वाचं असतं। कारण घोषणा होताना तर ती कितीही पदांसाठी होईल, परंतु त्या खरंच तेवढ्या भरल्या जातात का हे बघणं महत्त्वाचं असतं। आणि आता यामध्ये बरेच दिवस उलटून गेलेले आहे की जो काही अमृत महोत्सव होता, या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्र्यांनी खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या की 75,000 पदभरती यामध्ये केली जाईल। परंतु ही पदभरती कोणती, तर सरळ सेवा पदभरती। मग यामध्ये सगळीच पदं येतील। जसं की आता शिक्षक ही एक पदभरती आहे, तलाठी पदभरती असेल, नर्स पदभरती असेल, पोलीस पदभरती असेल, अशा प्रकारच्या ज्या सरळ सेवा पदांमध्ये मोडणाऱ्या सर्व पदभरती यामध्ये काउंट केल्या जातील। आता यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75,000 पदभरतीची घोषणा केली होती, पण ही घोषणा करून सुद्धा जवळजवळ 2 वर्ष झालेले आहेत। म्हणजेच जेव्हा अमृत महोत्सव होता तेव्हा ही घोषणा केलेली होती। आता यामध्ये ही जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या नंतर एक्झॅक्टली किती पदे भरलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मागवलेला आहे। यामध्ये आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबत असा विषय आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वर्षाच्या औचित्य साधून राज्यातील 75,000 पदांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीच्या कार्यवाहीची प्रक्रिया सद्यस्थितीत म्हणजेच 7/6/2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे। आता यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। कारण या ठिकाणी निवडणूक जी काही आचारसंहिता चालू होती त्या दरम्यान जवळजवळ सगळ्याच पदभरतीला या ठिकाणी स्तब्ध एका जागी थांबलेली होती। आता यामध्ये बघा, ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्तीचे आदेश दिलेल्या पदांची संख्या। नंतर दुसरा आहे परीक्षेचा निकाल लागलेला आहे, नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणीची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या। आणि तिसरं म्हणजे कंपनीबरोबर करार नाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या। कारण एक्झाम घेतल्या गेल्या परंतु त्याचा निकाल लागलेला नाही, एक्झाम झाल्या निकाल लागला, इवन मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची मेरिट लिस्ट लावण्यात आली आणि तरी देखील विद्यार्थी जॉईन झालेले नाही। म्हणजे असा ज्या काही पदभरतीचा प्रॉब्लेम झालेला आहे यांची सद्यस्थिती आपापल्या विभागातून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मागवलेली आहे। आणि यामध्ये जे काही कार्यालयाकडे फेब्रुवारी 2024 पर्यंतची सर्व विभागांच्या पदभरतीची प्राप्त झालेली आकडेवारी तपासून त्या आधारे अद्ययावत माहिती सादर करणे सुलभ होणार असल्याने आपल्या कार्यालयीन कक्ष, सहाय्यक कक्ष अधिकारी यांना सहसचिव कार्यालय 12 यांच्या दालनात हे पत्र प्राप्त होताच यापूर्वीची आकडेवारी तपासण्याची त्वरित पाठवावे ही विनंती। म्हणजे या ठिकाणी निवडणुकीमुळे बसलेला जो काही फटका आहे त्याची आता आकडेवारी या ठिकाणी मागवण्यासाठी सांगितलेली आहे। आणि त्यावरच आधारित ही न्यूज आहे की निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग। आता निवडणुकीत फटका म्हणजेच जो निकाल लागलेला आहे 4 तारखेला त्या निकालाचा फटका तर या ठिकाणी बसल्यामुळे आता ही जी आकडेवारी आहे, कारण घोषणा करून तर 2 वर्ष झाले, त्यानंतर आत्ता ही निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर ह्या गोष्टी मागवण्यात आलेल्या आहे। 75,000 नोकर भरतीचं काय झालं, विभागाकडून मागवली माहिती। आता खूप मोठे मुद्दे या ठिकाणी आहेत बघा। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जमिनीवर आणलेले आहे। कारण कितीही नाही म्हटलं तरी आता जवळजवळ भरपूर मोठा वर्ग आहे जो अजूनही शेती करत आहे। मग शेतीवर आधारित जे सगळे प्रश्न आहे आणि एक म्हणजे तरुण बेरोजगारांची संख्या या ठिकाणी खूप जास्त आहे। आणि सरकार खडबडून जागं झालं असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 नोकर भरतीच्या घोषणेचं काय केलं याची माहिती सरकारने विविध विभागांकडून मागवलेली आहे, जसं परिपत्रकात सांगितलेलं आहे तसं। परंतु या ठिकाणी न्यूजला एक हेडिंग आहे वेगळं की निवडणुकीत फटका बसल्यामुळे सरकारला जी काही जाग आलेली आहे त्याचा हा आता अहवाल आहे।
आता महत्त्वाचा मुद्दा बघा या ठिकाणी, नोकर भरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागाकडून किती नोकर भरती झाली याची माहिती विभागनिहाय मागवलेली आहे. मंत्रालयीन पातळीवर सर्व विभागांना हे पत्र वितरित केलेलं आहे, जे या आधी मी तुम्हाला दाखवलेलं होतं ते पत्र सर्वांना वितरित केलेलं आहे. आता यानंतर या अहवालानंतर काय होईल की निवडणुकींमुळे असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे या ठिकाणी जी भरती प्रक्रिया स्तब्ध झालेली होती, कदाचित ह्या भरती प्रक्रियेला एक गती मिळू शकते. कारण जसं शिक्षक भरती आहे तशाच बाकीच्या सर्व सेवा पद भरती आहेत आणि सगळ्याच गोष्टींवरती जसं शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली किंवा कधीपर्यंत पासूनची शिक्षक भरती अजूनपर्यंत चालू आहे, कशा प्रकारे ती चालू आहे, मुलांना यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो किंवा किती दिवस मुलं वाट बघतात, त्यांच्या वयाचं काय, खूप एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी समोर उपस्थित राहतात आणि अशात मग होणाऱ्या आत्महत्या. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा जो पॉईंट सांगितला होता की जो नोकर भरतीमध्ये ज्या विभागाने हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. आता या ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे, पण कारवाई व्हावी, कारण यामध्ये खूप मुलांचं खूप नुकसान होतं आणि फक्त 1-2 मुलांचं किंवा एखाद्या विभागापुरतं नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि संपूर्ण लोकांचा हा, पूर्ण तरुण बेरोजगारांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चितच आता ह्या नंतर जी काही भरती प्रक्रिया आहे त्याला तर गती येईलच, पण यामध्ये सांगितल्याप्रमाणे हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाई या ठिकाणी व्हावी. आणि विशेष म्हणजे यामधून एक निश्चित अशी आकडेवारी समोर येईल, कारण ज्या वेळेस आता विभागनिहाय जागा या ठिकाणी मागवल्या जातात, ज्यांची पदं या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे, ज्यांची रखडलेली आहे आणि ज्या परीक्षांचे निकाल बाकी आहेत, ॲग्रीमेंट झालेलं आहे, अशा सर्व गोष्टींचा अहवाल या ठिकाणी मागवलेला असल्यामुळे सगळी एक्झॅक्ट आकडेवारी यामध्ये समोर येईल, कोणत्या विभागाच्या किती जागा भरल्यात आणि किती जागा रिक्त आहे. कारण हा सगळा एका दिवसाचा किंवा ह्या वर्षीचा प्रश्न नाही आहे. ही जी घोषणा झाली होती ती अमृत महोत्सवानिमित्त तेव्हा झाली होती, म्हणजे ह्या गोष्टीला 2 वर्ष उलटून गेले आणि त्यानंतर मध्यंतरी याच्या बऱ्याचशा न्यूज देखील येत होत्या किंवा अपडेट येत होत्या की कंपनीच्या निवडीचं काम चालू आहे, ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने कोणत्या कंपनी या ठिकाणी एक्झाम घेईन. आता सर्वांना माहिती आहे, एक तर आपल्याकडे TCS किंवा IBPS या 2च कंपन्या एक्झाम या ठिकाणी घेतात, कारण ऑनलाईन एक्झामसाठी IT कंपनीची गरज लागते. मग त्यानंतर त्यांच्या डेमोचं काम चेकिंग चालू आहे, डेमो फॉलो होतोय की नाही ह्या गोष्टींची मध्यंतरी अपडेट येत होती आणि नंतर कालांतराने हे जे परिपत्रक होतं किंवा ही घोषणा होती ही पूर्णपणे पाठीमागे पडलेली होती. त्यामुळे या परिपत्रकाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे सरळ सेवा पदभरतीला कुठेतरी एक गती येईल, एक एक्झॅक्टली आकडेवारी या ठिकाणी समोर येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रखडलेल्या पदभरतींचे, जसे की कोणाचे निकाल लागलेले आहेत, कोणाचे बाकी आहेत, कोणाची नियुक्ती बाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टींना पुढे जाऊन गती प्राप्त होऊ शकते. आणि पुढे जाऊन यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीत कमी हलगर्जीपणा तरी होणार नाही याची काळजी. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी जरी विचार केला तरी एकूण रिक्त पदे असतील, रिक्त पदांचा जो अहवाल आला होता 67,000 म्हणजेच 80% पदभरती, त्यानंतर मान्यता भेटलेली किंवा 10% कपात केलेली पदे, अशा प्रकारे एक्झॅक्टली नेमकी किती पदांची यादी लागली, त्यातून किती विद्यार्थी सिलेक्ट झाले, तर ऑब्वियसली या ठिकाणी फक्त 11,000 विद्यार्थ्यांची यादी लागली होती. अजून कितीतरी भरती बाकी आहे, अशाच बाकीच्या देखील सरळ सेवा पदभरती बाकी आहे. मग याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींना कोण जबाबदार असतं? त्यामुळे या शासनाचे जे काही परिपत्रक आहे या परिपत्रकातून कुठेतरी एक सकारात्मकता किंवा चांगली गोष्ट पुढे निर्माण व्हावी किंवा चांगल्या गोष्टी आणि पटापट ह्या गोष्टी घडाव्यात. त्यामुळे शासनाच्या या परिपत्रकाचा एक सकारात्मक परिणाम म्हणून पदभरतीला या ठिकाणी वेग यावा ही एवढीच एक आता अपेक्षा